अगं इकडे काय करती? अरे कधी करणार आहेस लग्न? 30 वर्षाचा घोडा झालास, लग्न कधी करणार? तिशी उलटून गेल्यावर. अगं पण अरे तुझ्या पप्पांनी काल फोटो आणलाय ना, ती मुलगी तुला पसंत आहे ना, मग एकदा त्या मुलीला भेटून घे, तिच्या बरोबर बोल, पुण्याला जा तिला भेटायला, ठरवा पुढचं काय ते. बरं बरं जातो. हा हा. हाय, किती कमवतोस तू? पहिला प्रश्न, डायरेक्ट इन्कम. येस, लेट्स बी प्रॅक्टिकल. अरेंज मॅरेजमध्ये ना सगळं असंच होतं. तू पहिल्यांदा आलायस का म्हणजे असं लग्नासाठी? मी आत्तापर्यंत 10 मुलांना भेटून आली, त्यातलं मला एकही आवडलं नाही. हां, बाय द वे, मी वर्षाला 7 लाख रुपये कमवते, ते पण मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आहे. आणि हां, तुझं मालकीचं घर आहे ना? आणि घर असलंच पाहिजे, तेही मोठं. घरात आई बाबा भाऊ बहीण कोण कोण आहे? म्हणजे बहीण भाऊ नसली ना तर बेस्टच आहे. म्हणजे आई बाबा असतील आणि तू आणि मी. पण मी काय म्हणते, तुमच्याकडे शेतजमीन आहे का? असायलाच पाहिजे. पण तुझ्या तोंडाकडे बघून वाटत नाही की शेतजमीन असेल. बट हां, लग्नानंतर मी शेतीकडे लक्ष देणार नाही, ते सगळं तू द्यायचं, कारण मी तर जॉब करते ना. आणि तू कोल्हापूरचा आहेस ना? कोल्हापूरचा जरी असलास ना तरी तुझी जॉब पुण्यातच हवी, कारण मीही पुण्यात जॉब करते, म्हणजे दोघांना इझी जाईल. आणि लग्नानंतर तू आणि मी वेगळं राहायचं का? आई बाबा राहतील इथे गावात, आपण पुण्याला राहू, पण महिन्यातून एकदा मी आई वडिलांना भेटायला नक्की जाईल. आणि हां, हाऊ कॅन आय फॉरगेट अबाउट चिकू? यू नो, चिकू इज सो क्यूट. मी काय म्हणते, लग्नानंतर चिकू ना आपल्या सोबतच राहील. चिकू कोण? चिकू. चिकू इज माय पेट, माय डॉगी. तो ना खूपच छान आहे, खूपच क्यूट आहे, आणि मला ना लग्नानंतर त्याला सोबतच ठेवायचं आहे. हां, आणि तो माझ्या सोबतच राहणार. तू त्याला एकदा फिरव, म्हणजे सकाळी मी संध्याकाळी फिरवेल. हां, बस. आणि हो, चिकू बोल, हां, चिकूचं झालं शेतजमीन, घर, जॉब, परिवार. येस, तेच तर म्हणते, काहीतरी सुटते. तुम्हाला मित्र आहेत का? असले तरी मोजकेच असायला हवे, उगाच जास्त नको, नाही का? तुमचं सारखं बाहेर जाणं वगैरे. तुम्ही मला वेळ दिलात ना तर बेटर आहे. बस. ए बाई, भास्कर, आल्यापासून बघतोय तुझ्या तोंडाचा पट्टा चालूच आहे. मला काय बोलून देशील का नाही? हां, एकतर मुलाचा स्वभाव, कुटुंब, शिक्षण हे काहीच न पाहता मुलाचा पगार, नोकरी, जमीन, स्वतःचे घर यावरच हल्ली मुलाचा भाव ठरतो का? शर्यतीतल्या बैलासारखी हालत करून टाकली तुम्ही पोरांची. तुम्ही हाकणार आणि आम्ही पळत सुटणार, सान सान सान. म्हणजे तुम्हाला कसं तुमच्या मर्जीप्रमाणे हवं. लग्नात प्रेम, समर्पण हे काही उरलंच नाही. मान्य, अरेंज मॅरेजमध्ये एक कपल अनोळखी असतं, लग्नानंतर त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण होतं. पण तुमच्या अशा डिमांड्समध्ये कुठं आहे घंटा प्रेम? वेल सेटल या 2 शब्दांनी ना पोरांची पातावही थोडी झाली. मला आवडलं का तुम्ही फोटोमध्ये, पण इथं आल्यानंतर मूड ऑफ झाला सगळा. आई म्हटली होती मला, नीट जा, व्यवस्थित जा, म्हणून आलो. नाहीतर आपल्याला पण असं फॉर्मल फिरमल राहायला आवडत नाही अजिबात. काय बोलल्या तुम्ही? 7 लाखाचं पॅकेज? तेवढ्याचं तर आम्ही आमच्या मशीनात चारा खाऊ घालतो. आणि दुसरं काय? स्वतःच्या मालकीचं घर. गावात आहे ना, टोले जंग वाडा आहे आपल्या. दिवाळी दसऱ्याला येऊन बघा, 200-200 लोकांच्या पंक्ती उठतात. आणि माझं शिक्षण कॉमर्स ग्रॅज्युएट, MBA इन फायनान्स. नोकरी करायची गरज नाही आपल्याला, आणि आवड पण नाही. गावात आहे ना, दूध डेअरी होती आपली,
तोच व्यवसाय आपण एक्सपांड केलाय. दुधाच्या 3 फॅक्टरी आहेत आपल्या. अख्ख्या महाराष्ट्रात आपलं दूध जातं आणि 100 एकर बागायती शेती आहे. आजा आजी, आई वडील, 2 मोठे भाऊ, त्यांचे पोरं सोरं आणि 2 लहान बहिणी, असा 10 ते 15 लोकांचा कुटुंब परिवार आहे आपला. त्यांना सोडून मी एकटा राहू नाही शकत. दुसरं काय, प्राणी. मलाही प्राणी आवडतात. आमच्या वाड्यावर आहे ना एक डॉबर, 2 गावठी कुत्रे, 2 मांजरी. तुमचा चिकोई ना त्यांच्या समोर टिकणार पण नाही. आणि मित्र परिवार अख्ख्या कोल्हापुरामध्ये आहे ना आपला मित्र परिवार आहे. एक जरी फोन केला ना तर 100 पोरं दारात उभा राहतात. धिस इज माय सेल्फ. अजून बघा तुम्ही पोरं. आणि हा आपला जुळणार पण नाही अजिबात. येतो मी. नमस्कार. काय भेटलास का त्या मुलीला? हो भेटलो. तिला काय पाहिजे ते पण समजलं. काय बोलली? आई मला समजत नाही, शेत जमीन असून सुद्धा पोरांचे लग्न व्हायनात. आता शेत जमीन म्हणावी तर शेतकऱ्यांना पण कोणी मुली द्यायनात. नेमकं हवं तरी काय यांना, मुलींना आणि त्यांच्या घरच्यांना? यांना कसं सगळं जिथले जिथं पाहिजे, म्हणजे मुलींना काही त्रास नको. मुळात हे लोक आहेत ना कष्टाचा आनंदच विसरलेत. चला आई जाऊ तुम्ही जॉबला. तुझं औषध पण संपलं ना ते घेऊन येतो. बरं बरं. हा.